Okay, okay, okay. Good morning, good morning. Okay, everybody is visible to see slides. Please tell me. हा सगळ्यांना स्लाइड्स दिसत आहेत का? ओके. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये ओके इन युअर लास्ट लेक्चर yesterday's lecture we have to discuss some numericals which are depend on the considering the transmission losses. मोस्ट ऑफ द टाइम एक लक्षात ठेवा किंवा स्टार करून ठेवा तुमच्याकडे. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला विदाउट और सिम्पली निग्लेक्टिंग द ट्रान्समिशन लॉसेस. ओके, कन्सिडरिंग नाही तर निग्लेक्टिंग. म्हणजे सुरुवातीला जे न्यूमरिकल आपण घेतलेले होते ह्यामध्ये दोन टाईपचे न्यूमरिकल आपल्याला बघितले आपण इकॉनॉमिक ऑपरेशन मध्ये. तर जे इझी होते ते पर्टिक्युलर न्यूमरिकल्स तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातील आणि जे न्यूमरिकल आपण घेतलेले आहेत ते भरपूर वेळेस मोर दॅन 4 टाइम्स मोर दॅन 5 टाइम्स तुमच्या एक्झाम मध्ये विचारले असतील किंवा विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपण तेच न्यूमरिकल आपण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, सो नाउ we forward our next point, that is the unit commitment is there. Okay, unit commitment is there. Understand? तर त्यामध्ये बघा कॅल्क्युलेशन ऑफ अ लॉस कोएफिशियंट B1 B22 B12 हा एक पार्ट आपण बघितलेला आहे. आता जो लास्ट पार्ट आहे इंट्रोडक्शन टू द युअर युनिट कमिटमेंट. ओके, कंटेंट्स मध्ये बघा आपण प्रत्येक चॅप्टरचे जे काही कंटेंट्स आहेत ते सगळे कंटेंट्स वन बाय वन आपण डिस्कस करतोय. त्यामध्ये पहिल्यांदा आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ लोड बिटवीन द युनिट्स आपण बघितलं. त्यामध्ये निग्लेक्टिंग द ट्रान्समिशन लॉसेसवर आपण कॅल्क्युलेशन केले किंवा न्यूमरिकल सॉल्व्ह केले. ट्रान्समिशन लॉसेसला कन्सिडर करून नेक्स्ट पॉइंट होता आपला ट्रान्समिशन लॉसेसला कन्सिडर करून लॉसेस कॅल्क्युलेट करणे. थर्ड पॉइंट होता तो. फोर्थ पॉइंट आहे आपला कॅल्क्युलेशन ऑफ अ लॉस कोएफिशियंट मीन्स B11 B12 B22 जर दिले असतील तर त्या ठिकाणी त्यांना कॅल्क्युलेट कसं करायचं किंवा त्यावरून आपल्याला लॉसेस किंवा तुमचं जे काही P1 P2च्या व्हॅल्यूज आहेत त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायच्या हे आपण ते एक पॉइंट बघितला. आणि लास्ट पॉइंट आहे तुमचा युनिट कमिटमेंट. व्हॉट इज मीन बाय युनिट कमिटमेंट इज देअर. सो लेट्स सी आवर point, that is the unit commitment is there. That is the unit commitment. आता मला सांगा एक इन जनरल आपण डिस्कशन करू आता की तुमचा एक पॉवर सिस्टीम आहे. तुमचा एक समजा तुमचं घर आहे. जनरली घरामध्ये जनरली तुम्ही लोड लावला संध्याकाळच्या 7 वाजता तुमचा पर्टिक्युलर लोड हा इतकाच असेल किंवा लोड हा पर्टिक्युलर तुमचा फिक्स असेल. असं कधी झालंय का पर्टिक्युलर तुमचा लोड हा कधी फिक्स राहतो का? टेल मी. युअर लोड इज फिक्स ऑर कॉन्स्टंट ऑर व्हेरिएबल? टेल मी. तुमचा जो लोड आहे तो पर्टिक्युलर लोड कॉन्स्टंट राहतो का कंटिन्युअसली व्हॅरी होतो? इन जनरल सांगा. टेल मी. तुम्ही आन्सर द्यायचा आहे आता. ओके, करेक्ट आहे. दॅट इज द व्हॅरिएबल. ओके, कंटिन्युअसली व्हॅरी होतो तुमचा लोड. मग जर समजा तुमचं एक घर आपण कन्सिडर केलं, तुमचं स्वतःचं घर तुम्ही कन्सिडर केलं तर लोड व्हॅरी होतो, कॉन्स्टंट राहत नाही. तर ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत किंवा एखादी पॉवर सिस्टीम जर तुम्ही कन्सिडर केला तर त्या पॉवर सिस्टीम मध्ये कनेक्ट केलेला जो लोड आहे तो टोटल लोड हा कंटिन्युअसली व्हॅरी होतो थ्रू आउट द डे. एका डेचं कन्सिडरेशन करा किंवा पर्टिक्युलर एका वीकचं कन्सिडरेशन करा किंवा एका मंथचं कन्सिडरेशन करा. एका पर्टिक्युलर डे मध्ये किंवा एका दिवसामध्ये तुमचा जो टोटल लोड आहे तुमच्या पॉवर सिस्टीमवर कनेक्ट केलेला तो पर्टिक्युलर लोड कंटिन्युअसली व्हॅरी होतो. आणि असा एक पॉइंट आहे, असा एक पीक पॉइंट असेल, त्या पर्टिक्युलर पीक पॉइंटला तो काय होणार आहे, एक हायेस्ट मॅक्झिमम लोड त्या ठिकाणी तुम्हाला कनेक्ट करावा लागतो. मीन्स इन आवर हाऊस 7 PM, okay, 7 PM or 6 PM to 8 PM, that is your peak hours. Okay, in that particular peak hours maximum load, maximum utilization of your electricity
इन युअर होम, इन युअर हाऊस इज कॅरिड आउट. म्हणजे 6 PM to 8 PM मध्ये मॅक्झिमम लोड तुमचा त्या ठिकाणी काय होतो, कॅरिड आउट होतो. त्यामुळं आपण बघा, आता लोड जर समजा तुमचा पहिल्या केसमध्ये आपण तेच सांगितलेलं आहे की तुमचा जो काही टोटल लोड आहे तुमच्या पॉवर सिस्टीम मधला तो कंटिन्युअसली व्हॅरी होतो. दॅट पर्टिक्युलर लोड कंटिन्युअसली व्हॅरिएबल इन नेचर थ्रू आउट द डे. मग आता व्हॅरी होत असेल, कमी होत असेल, जास्त होत असेल, एका पर्टिक्युलर पॉइंटला तो मॅक्झिमम असेल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लोडला सॅटिस्फाय करावं लागतं. यू कॅन फुलफिल दॅट पर्टिक्युलर लोड बाय युझिंग द डिफरंट generating stations. Operate the different generating stations are there. That is nothing but your units. तुमचे जे काही जनरेटिंग युनिट्स आहेत ते पर्टिक्युलर युनिट्स तुम्ही काय करता, स्टेप बाय स्टेप ऑन करायला चालू करता. आता सुरुवातीला समजा आपण कन्सिडर करू, आपल्या पर्टिक्युलर परळीमध्ये समजा आपण 6 जनरेटिंग युनिट्स आपण कन्सिडर करत असू. ओके, 6 युनिट्स आहेत तिथं. आता जर तुम्ही कन्सिडर केलात जो 12 नून आहे टू 6 PM, ओके, ह्या 6 तासामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी खूप कमी लागते. ओके, म्हणजे रेसिडेन्शियल लोड तुमचा खूप कमी असतो इन बिटवीन. ओके, इन जनरल दिवसा म्हणा किंवा सकाळी 8 ते 10 ह्या टाइममध्ये तुमचा लोड हा खूप कमी असतो. मग त्यावेळेस तुमच्या परळीच्या स्टेशन मधले 2 जनरेटिंग स्टेशन किंवा 2च युनिट्स हे चालू असतील. पण ज्यावेळेस मी आता सांगितलं जे पीक टाइम्स आहेत किंवा पीक पर्टिक्युलर आवर्स आहेत, दॅट इज युअर 6 PM to 8 PM, इन दॅट पर्टिक्युलर लॉट ऑफ और टोटल लोड इज टू बी इन्क्रीजेस. मग त्यावेळेस तुम्हाला तुमचे जे काही युनिट्स आहेत, 6 युनिट्स आहेत, ते पर्टिक्युलर 6 युनिट्स तुम्हाला काय करावे लागतील, ऑन करावे लागतील. बट सिक्वेन्स ऑफ युअर जनरेटिंग स्टेशन्स, ओके, सिक्वेन्स ऑफ युअर जनरेटिंग स्टेशन, कोणता जनरेटिंग युनिट हा तुम्हाला ऑन करायचा आहे, किती टाइमला आणि किती पर्टिक्युलर लोड तो सॅटिस्फाय करतो, ह्या सगळ्याची एक पर्टिक्युलर दॅट सिक्वेन्स और दॅट पर्टिक्युलर ऑर्डर इज नथिंग बट द युनिट कमिटमेंट. लक्षात येते? फॉर द फुलफिलमेंट ऑफ युअर लोड यू ट्राइज टू युअर प्लांट टू ऑन इन द सिक्वेन्स और इन द ऑर्डर. That particular order or that particular sequence is called as the unit commitment. Due to this sequence, okay, आता हा सिक्वेन्स जर समजा तुम्ही पर्टिक्युलर एक स्टेप, जर हा सिक्वेन्स जर तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्ही जर पर्टिक्युलर हा सिक्वेन्स कॅरिड आउट केला नसेल किंवा युनिट कमिटमेंट तिथं अब्सेंट असेल समजा, त्याला आपण काय म्हणणार, युनिट कमिटमेंट म्हणणार. मीन्स यू हॅव टू स्टेप बाय स्टेप you have to on that particular generating units. ओके, जनरेटिंग युनिट्स हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला ऑन करायचे आहेत. जसा लोड पर्टिक्युलर इन्क्रीज होईल तसा. जर तुम्ही हा सिक्वेन्स किंवा ही जर ऑर्डर ठरवली नाही तर काय होणार आहे, मॅक्झिमम पॉवरचा, मॅक्झिमम युटिलायझेशनचा सुद्धा जनरेटिंग स्टेशन कधी ऑन होऊ शकतो, किंवा लोड वाढलाय आणि तुम्ही कमी जनरेटिंग स्टेशनचं किंवा आउटपुट देणारा युनिट तुम्ही ऑन केला असेल, असंही होऊ शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी लोडची जी काही फुलफिलमेंट आहे ती पर्टिक्युलर फुलफिलमेंट व्यवस्थित होत नाही किंवा ती सॅटिस्फाय होत नाही लोड पर्टिक्युलर. त्यामुळं युनिट कमिटमेंट हे नेसेसरी आहे. युनिट कमिटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. ओके, लक्षात येते? व्हॉट इज द फंक्शन, व्हॉट इज द advantages of your unit commitment? That unit commitment provides the sequence or order of your generating stations. ज्या वेळेस तुमचा लोड व्हॅरी होतो त्यावेळेस तुम्हाला डिफरंट टाइप्सचे जनरेटिंग युनिट्स तुम्हाला ऑन करावे लागतात. मग त्या पर्टिक्युलर जनरेटिंग स्टेशनला ऑन कसं करायचं, त्याची जी काही सिक्वेन्स आहे, त्याची जी काही ऑर्डर आहे, त्या पर्टिक्युलर ऑर्डरला और युनिट कमिटमेंट इज ऑल्सो गिवन द डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ युअर जनरेटर्स. कोणत्या 2 जनरेटिंग स्टेशनला ऑन करायचं आहे. समजा तुमच्याकडे 6 जनरेटिंग स्टेशन्स आहेत, 3 नंबर आणि 4 नंबरचा जनरेटिंग स्टेशन तुमचा जो काही लोड आहे तो सॅटिस्फाय करतो, पण लोड वाढला, मग त्यावेळेस तुम्हाला 1 नंबरचा सुद्धा जनरेटिंग स्टेशन ऑन करावं लागेल किंवा 5 नंबरचं सुद्धा ऑन करावं लागेल. मीन्स यू हॅव टू, युनिट कमिटमेंट इज टोटली डिपेंड ऑन दी ऑन or simply you have to find out that sequence, okay, and also the combination of your
जनरेटिंग युनिट्स. ओके, मग युनिट कमिटमेंट काय काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, काय सांगतं जनरली युनिट कमिटमेंट आपल्याला सांगा बरं. जनरेटिंग युनिट्स हे कॉम्बिनेशन मध्ये कसे ऑन करायचे, सिक्वेन्स मध्ये कसे ऑन करायचे, ठराविक टाइम पुरते कसे ऑन करायचे जनरली, आणि ऑर्डर त्याची जनरली ती सुद्धा युनिट कमिटमेंट मध्ये आपण कन्सिडर करतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपला काय इफेक्ट होतो जनरली, किंवा आपल्या पर्टिक्युलर पॉवर सिस्टीमवर काय इफेक्ट होतो, दॅट टोटल ऑपरेटिंग कॉस्ट इज ऑन दॅट डे इज मिनिमम. युनिट कमिटमेंट केल्यामुळं तुमच्या पर्टिक्युलर ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ युअर जनरेटिंग युनिट्स ऑफ अ पर्टिक्युलर डे इज मिनिमम. ह्यामुळं व्यवस्थित ऑपरेशन झाल्यामुळं, तुमच्या 6 युनिट्सचं व्यवस्थित ऑपरेशन झाल्यामुळं ऑपरेटिंग कॉस्ट ही तुमची काय होते त्या ठिकाणी मिनिमम होते फॉर अ पर्टिक्युलर डे. त्या पर्टिक्युलर दिवसापर्यंत तुमची जी काही ऑपरेटिंग कॉस्ट आहे ती कॉस्ट पर्टिक्युलर काय होणार आहे, कमी होणार आहे. लक्षात येतंय, समजतंय जनरल. अँड ऑल्सो युनिट कमिटमेंट इज गिव्स ऑल्सो द शटडाऊन ऑफ युअर युनिट्स. चालू करायचा तर पर्टिक्युलर टाइम सांगतोय तो, ऑर्डरही सांगतोय, सिक्वेन्सही सांगतोय, बट किती टाइम पर्यंत पर्टिक्युलर तो जनरेटिंग युनिट्स चालू ठेवायचा आहे. ऑल दी ऑपरेशन्स विच आर कॅरिड आउट बाय इन दिस युनिट कमिटमेंट. ओके, लक्षात येते. मग युनिट कमिटमेंटचे फंक्शन काय काय आहेत मग इन जनरल तुमच्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये सांगा. युनिट कमिटमेंटमुळे आपल्याला काय काय माहित होतं, कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते, प्लीज टेल मी इन जनरल. टेल मी. एनीवन? युनिट कमिटमेंट आपल्याला काय सांगतं जनरल. टेल मी. समजलंय का हे युनिट कमिटमेंट, समजलंय का. बघा, युनिट कमिटमेंट बद्दल जर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात, व्हॉट इज द फंक्शन ऑफ युअर युनिट कमिटमेंट, हाऊ कॅन वी डिफाइन दॅट वन. ओके, तर फर्स्ट वन, इट गिव्स द डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ जनरेटर्स. ओके, डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ जनरेटर तो पर्टिक्युलर देतो. मीन्स युनिट कमिटमेंट मुळे आपल्याला कोणत्या 2 जनरेटिंग स्टेशनला ऑन करायचं आहे फॉर फुलफिलमेंट ऑर टू मीट द व्हॅरिंग लोड. ओके, तुमची जी काही डिमांड आहे, तुमचे जे काही लोड आहे तो सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला डिफरंट टाइपचे 2 जनरेटिंग स्टेशनचे कॉम्बिनेशन सुद्धा युनिट कमिटमेंट देतं. दॅट इज द फंक्शन. ओके, युनिट कमिटमेंटचं फंक्शन काय आहे, इट गिव्स द डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ अ जनरेटर्स. ओके, सेकंड आहे, दॅट इज नथिंग बट द इट गिव्स द फाइंडिंग द ऑर्डर. ओके, ऑर्डर और सिक्वेन्स, जनरेटिंग स्टेशन किंवा जनरेटिंग युनिट्स कोणत्या सिक्वेन्स मध्ये किंवा कोणत्या ऑर्डर मध्ये पर्टिक्युलर आपल्याला ऑन करायचे किंवा ऑफ करायचे, शटडाऊन और ऑन. ओके, फॉर अ पर्टिक्युलर टाइम. इट इज ऑल्सो गिवन बाय द युनिट कमिटमेंट. दिस प्रॉब्लेम इज ऑल्सो सॉल्व्ड इन द युनिट कमिटमेंट. अँड थर्ड फंक्शन काय आहे, ड्यू टू दिस पर्टिक्युलर युनिट कमिटमेंट द टोटल ऑपरेटिंग कॉस्ट इन्वॉल्व्ड ऑन दॅट डे इज अ मिनिमम. टोटल ऑपरेटिंग कॉस्ट, कारण काय, सगळ्या युनिटची जी काही ऑपरेटिंग आहे किंवा ऑपरेशन आहे ते व्यवस्थित होणार आहे, त्यामुळे तुमची ऑपरेटिंग कॉस्ट सुद्धा काय होणार आहे, मिनिमम होणार आहे. ओके, लक्षात येते, समजतंय जनरल, प्लीज टेल मी. ओके, ऑर्डर और सिक्वेन्स, जनरेटिंग स्टेशन. ओके, ऑर्डर ऑफ शटडाउन अँड टोटल ऑपरेटिंग कॉस्ट विल बी मिनिमाइज. ओके, समजतंय मग सगळ्यांना, प्लीज टेल मी युनिट कमिटमेंट. बघा, ती कन्सेप्ट लक्षात आली का आता तुम्हाला. युनिट कमिटमेंट म्हणजे काय, युनिट म्हणजे जनरेटिंग स्टेशन. ओके, आणि कमिटमेंट म्हणजे काय, तुम्ही पर्टिक्युलर सिक्वेन्स किंवा ऑर्डर तुम्ही ठरवणार आहे जनरली की कोणत्या ऑर्डरमध्ये कोणत्या सिक्वेन्समध्ये त्याला ऑपरेट करायचं, मीन्स त्याचं सगळं ऑपरेशन. ओके, दॅट इज नथिंग बट द कमिटमेंट. ओके, गेटिंग दिस पॉइंट, प्लीज टेल मी.
Okay, it is very important point रिगार्डिंग टू युअर फर्स्ट चॅप्टर. ओके, लास्ट पॉइंट आहे म्हणून त्याला इम्पॉर्टन्स खूप जास्तीच आहे, कारण मॅक्झिमम टाइम क्वेश्चन्स एमसीक्यू मध्ये ह्याच्यावर विचारले जातात तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय युनिट कमिटमेंट, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ युनिट कमिटमेंट. ओके, टोटल ऑपरेटिंग कॉस्ट शुड ऑपरेटिंग कॉस्ट कशी होईल मग युनिट कमिटमेंट ऑपरेट केल्यानंतर. तिथं युनिट कमिटमेंटचा यूज केल्यानंतर टोटल ऑपरेटिंग कॉस्ट शुड बी टेल मी that is minimum. Okay, that is reduced, that is minimum, that is less. Okay, all the answers are correct now. Okay, तर तुम्हाला युनिट कमिटमेंट बद्दल एक जनरल डिस्क्रिप्शन आपण सांगितलं. आता ह्यावर जे इफेक्ट करणार आहेत दॅट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन युअर युनिट कमिटमेंट. तुमच्या पर्टिक्युलर युनिट कमिटमेंटवर तुम्ही आता डिसाईड केलं की सिक्वेन्स तुम्ही फॉलो करणार आहेत, ऑर्डर तुम्ही ठरवणार आहेत जनरली कोणता जनरेटिंग युनिट ऑन करायचा आहे, कुठला जनरेटिंग युनिट तुम्हाला ऑफ करायचं आहे हे तुम्ही ठरवणार आहेत. ओके, तुम्ही युनिट कमिटमेंट करणार आहेत जनरली, किंवा कोणते दोन जनरेटिंग युनिट्स तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये चालवायचे हे तुम्ही युनिट कमिटमेंट मध्ये ठरवता जनरल. ओके, बट देअर विल बी दी वन डिफरंट फॅक्टर्स. ओके, डिपेंडिंग अपॉन दॅट युनिट कमिटमेंट. युनिट कमिटमेंट इज डिपेंड ऑन युअर डिफरंट फॅक्टर्स आर देअर. ओके, दीज आर द डिफरंट फॅक्टर्स. Which factors are there? Okay, so we will discuss here. Okay, now कोणकोणते फॅक्टर्स आहेत आता. आता जो हा युनिट कमिटमेंटचा प्रॉब्लेम आहे. ओके, युनिट कमिटमेंट इज नथिंग बट युअर सिंपल जनरली किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन अ युनिट कमिटमेंट प्रॉब्लेम. Factors affecting on unit commitment. ओके, असं लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम. कॉन्स्टंट म्हणा किंवा पर्टिक्युलर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन अ युनिट कमिटमेंट. ओके, बघा आता कोणकोणते फॅक्टर्स आहेत. फर्स्ट वन दॅट इज द स्पिनिंग रिझर्व. ओके, व्हॉट इज मीन बाय स्पिनिंग रिझर्व? इफ द सडन इन्क्रीजेस इन द लोड, ओके, मोर दॅन इट वॉज द प्रिडिक्टेड. आता काही वेळेस काय होतं माहितीये का, लोड तुमचा सडनली इन्क्रीज होतो. ओके, तुम्ही प्रिडिक्ट केलेला असतो की 10 मेगावॅट तुमचा इन्क्रीज होईल, पण सडनली पर्टिक्युलर लोड तुमचा 15 मेगावॅट पर्यंत जाऊ शकतो. मग त्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर काय करायचं आहे, एक तुमचा जनरेटिंग युनिट. ओके, एक पर्टिक्युलर जनरेटिंग युनिट, किंवा असे कंडिशन कधी येते जनरली, आता सडनली इन्क्रीज कधी होतं, समजा तुम्ही 2 जनरेटिंग स्टेशन हे यूज केलेले आहेत सप्लाय करण्यासाठी. स्पिनिंग रिझर्व मीन्स यू हॅव टू लेट्स डिस्कस देअर. स्पिनिंग रिझर्व मीन्स many more time the load suddenly increases due to the sudden shutdown of your one generating unit. एक जनरेटिंग युनिट सडनली बंद पडला, फॉल्ट ऑकर झाला समजा त्यावर. त्यावेळेस काय होतं, सडनली बंद पडल्यामुळं तुमचा जो काही सेकंड जनरेटिंग युनिट पॅरलली रन होत होता त्यावर तो लोड डायरेक्टली काय होतो, येतो जनरल. ओके, त्यामुळं काय होणार आहे, दॅट पर्टिक्युलर सेकंड जनरेटिंग युनिट इज कॅनॉट बी फुलफिल दॅट पर्टिक्युलर लोड सडनली इन्क्रीज झाल्यामुळं. म्हणजे 10 मेगावॅट पर्टिक्युलर 10 आणि 10 मेगावॅट समजा सप्लाय करत असतील, किंवा 20 मेगावॅटचा लोड आहे तुमचा, आणि 2 जनरेटिंग युनिट्स इक्वली लोड शेअर करत असतील, 10 मेगावॅट 10 मेगावॅट, आणि सडनली तुमचा एक जनरेटिंग युनिट बंद पडला, तर काय होणार आहे, तो जो 10 मेगावॅटचा जो काही पर्टिक्युलर लोड आहे तो डायरेक्टली कुठं शिफ्ट होतो, तुमच्या जनरेटिंग युनिट 2 ला शिफ्ट होतो. म्हणजे इन्क्रीज झाला लोड आणि त्याची पर्टिक्युलर रेटिंग तेवढी नाहीये. ओके, मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला जे काही तुम्ही एक जनरेटिंग स्टेशन रिझर्व्ह मध्ये ठेवावे लागतं. ह्या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर स्पिनिंग रिझर्व्ह मीन्स दॅट वन मोर जनरेटिंग स्टेशन इज रिमेन्स इन अ
रिझर्व्ह कॅटेगरी. ओके, रिझर्व्ह मध्ये पर्टिक्युलर एक जनरेटिंग स्टेशन तुम्हाला ठेवावा लागतो. त्या पर्टिक्युलर जनरेटिंग स्टेशनचं काम काय आहे की तो पर्टिक्युलर कधी ऑपरेट होणार आहे, ज्या वेळेस तुमचा पर्टिक्युलर एक जनरेटिंग स्टेशन हा फॉल्ट होणार आहे त्यावर, किंवा बंद पडणार आहे, किंवा तो आउट ऑफ दी सर्व्हिस राहणार आहे. ओके, एक जनरेटिंग स्टेशन. तर तुमचा जो काही रिझर्व्ह मधला जनरेटिंग युनिट आहे तो पर्टिक्युलर जनरेटिंग युनिट ऑपरेट होणार आहे. पण ह्यामुळं काय होतं, तुमचा सिक्वेन्स किंवा तुमची जी काही ऑर्डर आहे किंवा तुमची जी युनिट कमिटमेंट आहे त्यावर डायरेक्टली अफेक्ट होतो. कारण तो जनरेटिंग युनिट तुम्ही त्या सिक्वेन्समध्ये इनबिल्ट करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही, कारण तो काय आहे, रिझर्व्ह आहे. लक्षात येते? आता सिंपल बघा, तुम्ही जर क्रिकेटमध्ये बघत असाल तर 11 प्लेयर्स असतात जनरली. ओके, 11 प्लेयर्स असतात आणि 4 प्लेयर्स तुमचे काय आहेत, रिझर्व्ह राहतात. ओके, आता इन जनरल जर तुम्हाला पर्टिक्युलर एखादा प्लेयर त्यामध्ये जर तो इंज्युअर्ड झाला, ओके, तर रिझर्व्ह मधले काय करणार आहेत प्लेयर, त्या पर्टिक्युलर टाइम पुरतेच ते खेळणार आहेत जनरली तिथं. ओके, रिझर्व्ह मध्ये प्लेयर काय करतात, पर्टिक्युलर त्या टाइम पुरतेच, तो नीट होईपर्यंत ते प्लेयर कॅरीड आउट करतात गेम. बट त्यांना त्या 11 मध्ये कन्सिडर करता येतं का आपल्याला, त्या सिक्वेन्समध्ये किंवा त्या ऑर्डरमध्ये त्यांना असं कन्फर्म आपण तिथं ऑपरेट करू शकतो का त्यांना, नाही. ज्या वेळेस एखादा प्लेयर इंज्युअर्ड होईल त्यावेळेसच तुमचा रिझर्व्ह प्लेयर हा त्या ठिकाणी इनबिल्ट होतो किंवा गेम मध्ये एंटर होतो. पण ज्या वेळेस तो परत ऑपरेट होतो, ओके, जो ऍक्च्युअल किंवा जो ओरिजिनल किंवा टीम मधला जो मेन प्लेयर आहे तो पर्टिक्युलर प्लेयर ज्या वेळेस तो ग्राउंडवर येतो त्यावेळेस तो रिझर्व्हचा जो काही प्लेयर आहे तो बाहेर जाणार आहे. ओके, लक्षात येते? पण त्या ऑर्डरमध्ये किंवा त्या सिक्वेन्समध्ये त्या रिझर्व्हला तुम्ही कन्सिडर करू शकता का, सांगा. You can consider in that particular sequence or order of a 11 player that reserve player is to be considered here or not? Tell me. Consider करू शकता का? Give me the answer. ओके, सेम तसंच आहे, बरोबर, की आपण कन्सिडर करू शकत नाहीत. सेम तसंच आपल्या युनिट कमिटमेंटमध्ये सुद्धा रिझर्व्हचे जे काही युनिट्स आहेत त्यामुळं तुमच्या पर्टिक्युलर युनिट कमिटमेंट किंवा सिक्वेन्सवर किंवा तुमच्या ऑर्डरवर तुमचा अफेक्ट होतो जनरली, रिझर्व्ह जे काही स्पिनिंग रिझर्व्ह आहेत त्यामुळं. ओके, सेकंड आहे मिनिमम अप टाइम इज देअर. व्हॉट इज मीन बाय मिनिमम अप टाइम? आता बघा, मी युनिट कमिटमेंट मध्ये बघा, जर एखादा थर्मल पॉवर प्लांट आहे, मिनिमम अप टाइम मीन्स थर्मल पॉवर प्लांट जर असेल तर त्याला पर्टिक्युलर ऑन होण्यासाठी थोडा वेळ लागतो जनरली. त्याचा जो काही बॉयलर आहे किंवा त्याची जी काही पूर्ण सिस्टीम आहे त्याला रन करण्यासाठी. डिझेल पॉवर प्लांट जर तुम्ही बघितलं तर लगेच चालू होतो. ओके, छोटा जर डिझेल पॉवर प्लांट तुम्ही बघितला असता, डिझेल जनरेटर, तर तो लगेच ऑन होतो. पण थर्मल पॉवर प्लांट तसा आहे का, त्याला थोडाफार वेळ लागतो. बॉयलर गरम होणे किंवा त्याचं ठराविक तेवढं टेम्परेचर तिथपर्यंत जाणे ह्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणजे एव्हरी थर्मल पॉवर प्लांट इज हॅव्हिंग अ मिनिमम अप टाइम. तो सडनली तुम्ही पर्टिक्युलर ऑफ करू शकत नाही. एकदा जर तो पर्टिक्युलर थर्मल पॉवर प्लांट तुमचा ऑन झाला तर त्या ठिकाणी त्याला सडनली ऑफ करता येत नाही. त्यामुळे सुद्धा तुमचा पर्टिक्युलर ह्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या सिक्वेन्सवर, म्हणजे नेक्स्ट युनिट ज्यावेळेस तुम्हाला ऑन करायचं आहे तर ते सुद्धा पर्टिक्युलर, कारण एक युनिट ऑफ केल्यानंतरच दुसरा ऑन करणार आहे तुम्ही. ऍट अ टाइम तर सगळे युनिट तुम्ही चालू करणार नाही. पहिला पर्टिक्युलर ऑन असल्यामुळं, मिनिमम अप टाइम मध्ये कॅरीड आउट असल्यामुळं तुम्ही सेकंड युनिट हे ऑन करत नाही किंवा पर्टिक्युलर तुम्हाला करता येत नाही. मीन्स minimum uptime is also one of the factor which affect on your unit commitment. Means due to this minimum uptime, due to this minimum uptime of your thermal generating station or thermal unit,
we cannot take a forward step, we cannot take a forward sequence or order. Okay, that is nothing but the unit commitment. Okay, that is the second point. Okay, second factor which are affect on your unit commitment. लक्षात येत आहे, समजतंय जनरल? मग प्लीज टेल मी. Yeah, any doubt in between 2 points, 2 factors? Give me the answer, everyone. Give me the answer. Any doubt in between 2 points? कोण कोण लेक्चर करतंय व्यवस्थित? कोण कोण आन्सर दिलंय? हा, खैरनार, पाटील, जाधव, पवार, गुगळे, पाटील. हा, हे कोण आहे रे? प्रदीप शिंदे. ओके, प्रदीप शिंदे आणि स्वप्नील पवार. हा, हे पाठच केलात तुम्ही. ओके, येस सर टाकायचं फक्त. माहित नाही काय चालू आहे काय नाही, आपलं लक्ष नाही. त्यासाठीच मी असा क्वेश्चन विचारला की त्याचा आन्सर नो होता. ओके, आणि तुम्ही टाकलात दररोजच्या सारखं येस म्हणून. ओके, प्रदीप शिंदे, परत काय स्वप्नील पवार, असे काही आहेत आपल्याकडे जे की त्यांचं लक्ष नसतं जनरल, फक्त ऑन करून कनेक्ट करून ठेवतात. ओके, त्यासाठी थोडंफार लक्ष द्या. जे आन्सर द्यायचंय ते पर्टिक्युलर आन्सर व्यवस्थित, जे काही क्वेश्चन विचारलंय ते समजून घ्या पहिलं. ओके, आणि मगच आन्सर द्या. ओके, स्वप्नील पवार. ओके, नेक्स्ट आहे आता मिनिमम डाऊन टाइम इज देअर. आता बघा ह्या ठिकाणी मिनिमम अप टाइम मीन्स that particular generating station should be on such a particular time. Okay, in between that time, म्हणजे एक तासासाठी 2 तासासाठी तो मिनिमम अप राहतो किंवा ऑन राहतो जनरली. पण तसंच थर्मल पॉवर प्लांट मध्ये दुसरी एक प्रॉब्लेम आहे की ती पर्टिक्युलर ऑफ सुद्धा इमिडिएटली ऑफ सुद्धा आपण पर्टिक्युलर करता येत नाही त्याला. ओके, बिकॉज इट इज हॅव्हिंग अ मिनिमम डाऊन टाइम इज ऑल्सो. तो ऑफ केल्या केल्या लगेच आपण पर्टिक्युलर दुसरा जनरेटिंग स्टेशन ऑन करता येत नाही आपल्याला इन द सिक्वेन्स. ओके, जसं अप टाइम आहे तसंच पर्टिक्युलर डाऊन टाइम सुद्धा आहे, बिकॉज दॅट इज द टेम्परेचर. ओके, टेम्परेचर म्हणा किंवा त्याची जी काही स्टीम आहे, ओके, त्यामध्ये जे काही भरपूर कंपोनंट्स आपण त्या ठिकाणी यूज करतो, त्या कंपोनंट्सचा जो काही वापर आहे किंवा कंटिन्युअसली आपण त्याला यूज करणार आहे, त्यामुळे सुद्धा आपण पर्टिक्युलर थर्मल पॉवर प्लांट किंवा थर्मल युनिट हा डायरेक्टली ऑफ करू शकत नाही. ओके, दॅट शुड बी स्पेसिफाईड इन टू द मिनिमम डाऊन टाइम. ओके, लक्षात येते. डिकमिटेड मीन्स त्याला आपण पर्टिक्युलर सिक्वेन्स मधून काढून टाकू शकत नाहीत लगेच. ओके, आणि लगेच दुसरा पर्टिक्युलर पॉवर प्लांट आपण ऑन करू शकत नाही, कारण त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे, त्याचं जे काही ऑपरेशन आहे ते इन्स्टंट नाहीये. ओके, ऑन व्हायला सुद्धा तो वेळ लावतो, ऑफ व्हायला सुद्धा पर्टिक्युलर वेळ लावतो. ओके, त्यामुळे सुद्धा ह्याचा अफेक्ट तुमच्या युनिट कमिटमेंटवर किंवा तुमच्या सिक्वेन्सवर होतो किंवा तुमच्या ऑर्डरवर होतो जनरली. ओके, लक्षात येत आहे. दीज आर द 3 फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन युअर युनिट कमिटमेंट. ओके, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन युनिट कमिटमेंट आपण बघत होतो, त्यामधले 3 फॅक्टर्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज द क्रू कॉन्स्टंट. ओके, व्हॉट इज मीन बाय क्रू कॉन्स्टंट? आता तुमच्याकडे 2 जनरेटिंग स्टेशन्स आहेत समजा. ओके, क्रू कॉन्स्टंट मीन्स आता बघा एक पर्टिक्युलर, आता तुम्ही परळीला जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये एक आहे तुमचा थर्मल युनिट. ओके, थर्मल पॉवर प्लांट आहे, आणि दुसरा आहे तुमचा एक को जनरेशन पॉवर प्लांट असतो बघा, छोटा एक को जनरेशन सुद्धा तिथं चालतं. ओके, लक्षात आहे का को जनरेशन म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? हा, कोणकोणत्या ह्याला गेल्या परळीला थर्मल पॉवर प्लांटला? कॉम्बिनेशन ऑफ 1 and more जनरेटिंग स्टेशन्स. हा, एका प्लांट मध्ये तुमच्या नंबर ऑफ युनिट्स त्या ठिकाणी कॅरिड आउट केले जातात.
को जनरेशन म्हणजे काय, एकापेक्षा 2 जनरेटिंग युनिट्स ऍट अ टाइम चालवणे. ओके, हायड्रो और हायब्रिड जनरेटिंग स्टेशन आपण म्हणतो त्याला, दॅट इज को जनरेशन. तसे एक पॉवर प्लांट त्या ठिकाणी कॅरिड आउट केले जातात. मग आता बघा, ह्या ठिकाणी जे ऑपरेट करणारे आहेत, थर्मल पॉवर प्लांटला ऑपरेट करण्यासाठी जे ऑपरेटिंग स्टाफ आहे तो वेगळा राहतो, आणि को जनरेशनला ऑपरेटिंग करणारा जो काही स्टाफ आहे तो वेगळा आहे. पण अशा काही कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक पॉवर प्लांट पर्टिक्युलर तुमचा म्हणजे जे काही ऑपरेशन आहे ते टोटल कोणावर डिपेंड आहे, तुमच्या स्टाफवर. आणि एकाच टाइमला मोर दॅन 1 जनरेटिंग स्टेशन म्हणजे 2 or 3 or 4 जनरेटिंग युनिट्स आपण ऍट अ टाइम चालू करू शकत नाही. का? कारण त्यावर असलेला पर्टिक्युलर तिथं काम करत असलेला ऑपरेटिंग स्टाफ, ओके, किंवा रन करणारा पॉवर प्लांट रन करणारा स्टाफची जी काही संख्या आहे त्या पर्टिक्युलर संख्येमुळं किंवा त्या पर्टिक्युलर स्टाफमुळं आपण ऍट अ टाइम 2 or more जनरेटिंग युनिट्स ऍट अ टाइम आपण चालू करू शकत नाहीत. ओके, अवेलेबिलिटीच नाहीये स्टाफची काम करण्याची, किंवा असतील तरी पर्टिक्युलर ते ऍट अ टाइम 2 जनरेटिंग युनिट्स 3 जनरेटिंग युनिट्स आपण ऑन करू शकत नाहीत. म्हणून तो जो आपल्याला सिक्वेन्स मेंटेन करायचा होता, युनिट कमिटमेंटमध्ये जी तुम्ही ऑर्डर मेंटेन करायची होती किंवा जे सिक्वेन्स मेंटेन करायचा होता, तो सिक्वेन्स क्रू कॉन्स्टंटमुळे किंवा ऑपरेटिंग पर्सनलमुळे सुद्धा आपण किंवा ऑपरेटिंग स्टाफमुळे सुद्धा तो सिक्वेन्स आपण मेंटेन ठेवू शकत नाहीत. जर तुमचा स्टाफ व्यवस्थित नसेल किंवा कमी असेल, अवेलेबिलिटी ऑफ युअर स्टाफ इज टू बी मिनिमम, देन युनिट कमिटमेंट इज ऑल्सो अफेक्ट ड्यू टू दिस पॉइंट. ह्या पॉइंटमुळे सुद्धा तुम्ही सिक्वेन्समध्ये जनरेटिंग युनिट्स ऑन करू शकत नाहीत. ओके, लक्षात येतंय? समजतंय जनरल? तो रिलेचा एक गेम बघितलाय का तुम्ही? 4 जण असतात बघा, ओके, आणि एक पर्टिक्युलर तो जो एम आहे किंवा एक पर्टिक्युलर पर्सन, समजा 400 मीटरचा एक चौकोन आहे, तो एका पॉइंटला असतो एक पर्टिक्युलर पर्सन, तो फास्ट पळत जातो. जनरली 400 मीटर रिले म्हणतात बघा त्याला, ओके, 400 मीटर. तर तो तिथं जाईपर्यंत दुसरा तिथून पुढं फॉरवर्ड होऊ शकत नाही. असा एक रिलेचा गेम बघितला असेल तुम्ही, ओके, बघितलाय का तो पर्टिक्युलर? मग त्याचा मिनिंग काय? तसे ऑपरेटिंग कॉस्ट किंवा तसे पर्टिक्युलर ऑपरेटिंग स्टाफ तिथं असतील तर तो सिक्वेन्स व्यवस्थित होईल. जर तो दुसरा नंबरचा जो स्टाफ आहे तो जर समजा तिथं अब्सेंटच आहे, तिथं नाहीयेच, मग तिथं तो सिक्वेन्स कॅरीड आउट होणार आहे का? नाही. ओके, इट इज युनिट कमिटमेंट इज नथिंग बट द चेन सिस्टीम इज देअर. ओके, चेन सिस्टीम इज देअर. तशा केसमध्ये सुद्धा पर्टिक्युलर तुम्हाला सिक्वेन्स महत्वाचा आहे, आणि सिक्वेन्स हा कधी मेंटेन होतो? ज्यावेळेस तुमच्याकडे ऑपरेटिंग स्टाफ अवेलेबल आहे. ओके, लक्षात येतंय? समजतंय जनरल? मग प्लीज टेल मी, गेटिंग दिस पॉइंट? ओके, जे काही नेक्स्ट जे काही फॅक्टर्स आहेत ते आपण 1 by 1 उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. मी अटेंडन्स लिंक आपण शेअर करतोय. ओके, this is the attendance link. Please use